आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन. युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे. समस्त देवी देवता आणि इथले चराचर जीव या गोष्टीला साक्षी रहा की माझ्याकडे समस्त समुद्राला सुकवण्याची शक्ती असतानाही मी वरुण देवतेचा मान ठेवण्यासाठी पूर्ण विनय आणि सच्च्या हृदयानं समुद्राची पूजा केली आहे आणि सेनेसहित पार जाण्यासाठी याच्याकडे सहाय्य मागितलंय. परंतु या शत्रूनं माझा उपहासच केला आहे. मी ब्रह्मास्त्राचा उपयोग करून या समुद्रास पाताळापर्यंत पूर्ण सुकवेन. आता जलाच्या जागी इथं फक्त रेती आणि वाळूच राहील, ज्याच्यावरून माझी सगळी सेना आगेकूच करेल. जय ब्रह्मदेव. त्राहिमाम, 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 त्राहिमाम. क्षमा करा प्रभू, माझे अवगुण क्षमा करा. आपली पूजा आणि विनम्रतेच्या उत्तरादाखल मी माझे स्थान सोडून आपल्याला मार्ग नाही दिला. यात अवश्य माझा दोष आहे, परंतु हा दोष तर आपणच दिलेला आहे. आपल्या प्रेरणेने मायेने निसर्गात जड चेतन सृष्टीची उत्पत्ती केली आहे. त्याने जड आणि चेतनेच्या भिन्न भिन्न मर्यादा आखून दिल्या आहेत. प्रभू, आम्ही 5 तत्व अर्थात आकाश, धरती, अग्नी, वायू आणि जल या सृष्टीचे मुख्य आधार आहेत. या 5हिंचे गुण, स्वभाव आणि मर्यादा आपल्या स्वीकृतीनेच निश्चित केल्या आहेत. माझ्या सहस्र तरंग उठतात, परंतु मी कधी माझ्या तटांच्या मर्यादांचं उल्लंघन नाही करत. माझा स्वभाव अक्षुब्ध आहे, परंतु आज आपल्या बाणांनी मला क्षुब्ध करून टाकलं. जल जर आपल्या मर्यादांचा भंग करेल तर आपल्या आज्ञेचं उल्लंघन होईल. आपण तर सर्व समर्थ स्वामी आहात. आपल्याला बाण सोडायची आवश्यकताही नाही. आपल्या केवळ इच्छेनेच मी सुकून जाईल आणि आपली सेना मला पार करून जाईल. परंतु भगवंत, त्याने माझा मान आणि माझी मर्यादा दोन्हीही भंग पावतील. 5 तत्वांमधील जरी एकाचाही अशा प्रकारे गुण आणि स्वभाव बदलून त्याची मर्यादा भंग केली
तर सृष्टीच्या संतुलनात विकार उत्पन्न होईल, ज्याने या धरतीवर विस्फोट होऊन जाईल. प्रभू, जर आपण प्रलयाआधीच प्रलय आणू इच्छिता तर आपल्याला अधिकार आहे, अन्यथा या ब्रह्मास्त्रापासून माझे रक्षण करा. स्वामी, मी एका सेवकाप्रमाणे आपल्याला शरण आलो आहे. जसं उचित वाटेल आज्ञा द्या, मी तेच करीन. माझं रक्षण करा अथवा दंड द्या. आमचं तुझ्या बोलण्यानं समाधान झालं आहे. आम्ही तुझी मर्यादा भंग नाही करणार, परंतु आम्हाला तो मार्ग सांग ज्यानं आमची सेनाही त्या तीरावर पोचेल आणि सागराची मर्यादाही टिकेल. नाथ, यावर मार्ग तर फार सोपा आहे. आपल्या सेनापतींमध्ये नल नील नावाचे 2 भाऊ आहेत. बालपणी ते खूप खोडकर बालक होते. ते ऋषींचं सामान उचलून नदीमध्ये फेकून द्यायचे, ज्यामुळे दुःखी होऊन एकदा एका सिद्ध ऋषीने त्यांना शाप दिला की ते आपल्या हाताने जे काही सामान उचलून पाण्यामध्ये टाकतील ते कधीच बुडणार नाही. आज तो शाप आपल्या कामी येईल. नल विश्वकर्माचा औरस पुत्र आहे. त्याला शिल्पकला येते. जर हे दोघं भाऊ आपल्या हाताने पाण्यात दगड टाकून समुद्रावर सेतू बांधायचं कार्य करतील तर लंकेपर्यंत एक असा सेतू तयार होऊन जाईल ज्यावरून चालत आपली सेना समुद्राच्या पैलतीरी पोहोचेल. मी वचन देतो की त्यांनी टाकलेल्या दगडांना आणि त्यापासून निर्मित सेतूला स्वतः मी धारण करून सेतू बंधनामध्ये स्वतः त्यांची मदत करीन. या प्रकारे समुद्राला बांधल्याने तिन्ही लोकांमध्ये आपलं सुयश गायलं जाईल. हे रत्नाकर, हे सागर, आम्ही तुझ्यावर खूपच प्रसन्न आहोत. तुझ्या उदारतेनं आम्ही तुझ्या प्रेमाचे ऋणी झालो आहोत. परंतु आमच्या एका अजून समस्येचं समाधान कर. आज्ञा प्रभू. आमचा हा बाण अमोघ आहे. एकदा का हा धनुष्यावर स्वार झाला की लक्षवेध केल्याशिवाय हा परत भात्यात जात नाही. म्हणून तू आम्हाला आता हे सांग की मी हा बाण कोणत्या दिशेला आणि कुणावर सोडू. प्रभू, उत्तर दिशेला धुमकुल्य नावाचा एक पवित्र देश आहे. तिथे मोठे भयानक दस्यू राहतात, जे आपल्या पापकर्मांनी तिथल्या पवित्रतेचा नाश करतात आणि माझ्या जलाचा दुरुपयोग करतात. प्रभू, आपण आपल्या बाणाला त्यांच्यावरच सोडावे. तथास्तु. या बाणाच्या प्रहारानं तिथली धरती मरुभूमी होऊन जाईल, परंतु तिथं अनेक सुगंधी औषधी वनस्पती उत्पन्न होतील, ज्याने जीवसृष्टीचं कल्याण होईल. आता मला आज्ञा द्या अयोध्यानाथ. शिवशंकर आणि माता भवानी आपल्याला विजयी करतील. सिद्धिविनायक आपलं सकल मनोरथ सिद्ध करेल. करुणा सागर विनंती करू जोडूनी हात, सीते सहित देवा द्या दर्शन दीनानाथ. नल, नील, आज्ञा प्रभू. विश्वकर्मानंदन, आपण अजूनपर्यंत आपल्या इतक्या महान शिल्पकलेला लपवून ठेवलं. क्षमा करा प्रभू. आम्हाला आमच्या मातापित्यांची शपथ होती. सांगितल्याशिवाय आम्ही आमचे गुण स्वतःहून सांगत नाही. प्रभू, आम्हाला आशीर्वाद द्या. समस्त वानर जातीच्या सहाय्यानं
सिंधूवर सेतुबंधनाचं निर्माण कार्य आरंभ करतो. शुभस्य शीघ्रम. महाराज सुग्रीव, आपल्या वानरांना सांगा की या क्षणापासून सेतुबंधनाचं कार्य आरंभ करा. सेतुबंधनाचं सर्व कार्य नल आणि नील यांच्या आज्ञेनुसार होईल. प्रभू, आपल्या आज्ञेचं पालन केलं जाईल. काय म्हणालास? समुद्र स्वतः प्रकट झाला? तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलंस? जी महाराज, हे दृश्य श्रीरामाच्या सर्व सेनेनं पाहिलं. श्री नको म्हणू त्याला. आम्ही किती वेळा तरी हा आदेश दिलेला आहे. क्षमा करा महाराज. समुद्र देवतेनं रामाला वचन दिलंय की तो सेतुबंधनात त्याची मदत करेल. खरंच समुद्र देवतेने त्यांचे चरण स्पर्श केले. हो मुली, महाराज सुग्रीवाच्या साऱ्या सेनेसमोर समुद्रदेव त्यांना शरण आला. सीते, मी सांगत होते ना की ते सर्व शक्तिमान आहेत. त्यांच्या मार्गात काही अडथळा नाही येऊ शकत. माते, ते समुद्र ओलांडून आता माझ्याकडे येतील. मग मला त्यांचे दर्शन होईल. हो मुली, अवश्य होईल, परंतु थोडासा वेळ लागेल. रावण इतक्या लवकर आपला हट्ट सोडणार नाहीये. युद्ध झाल्याशिवाय या समस्येचं समाधान नाही होणार. परंतु तू चिंता करू नकोस. विजय सदा सत्याचाच होतो आणि तू स्वतः सत्याचं स्वरूप आहेस. पूर्ण पतिव्रता आहेस. तुझ्या पतीचा विजय अवश्यच होईल. माते, माते. माझं आराध्य दैवत भगवान शिव, समस्त संकटांना दूर करणारे, त्यांच्या असीम दयेनं विश्वातील सकल अवघड कार्य सफल होतात. मला प्रेरणा मिळाली आहे की या पवित्र स्थानावर, जिथं संपूर्ण सागराला पार करणाऱ्या एका महान सेतूच्या निर्मितीचं अवघड कार्य आरंभ होत आहे. मी माझ्या प्रभूंच्या प्रसन्न प्रतिमेची स्थापना करावी आणि अभिषेक करून त्यांची पूजा करावी. आपण सर्व जोपर्यंत सेतू निर्माणाच्या कार्यात व्यग्र असाल, मी त्यांची पूजा करत राहीन. तेव्हा महाराज सुग्रीव, आपण आत्ताच दूत पाठवून काही विद्वान ऋषी आणि पुरोहितांना बोलवण्याचा प्रबंध करावा, जे शास्त्रोक्त विधीनं इथं शिवलिंगाची स्थापना आणि त्यांची विधिवत पूजा करतील. श्रीसूर्यवंशावतंसः श्रीदशरथात्मजो रामाहं श्रीदशरथात्मजो रामाहं ममात्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्त पुण्यफलप्राप्त्यर्थं सर्वारिष्ट सर्वविघ्ननिवारणार्थं सर्वदा शुभफलप्राप्त्यर्थं सेतुबंध प्रारंभ समये मन इप्सित फलकामना सिद्ध्यर्थं श्री ज्योतिर्लिंग श्रीरामेश्वर महादेवस्य अचल प्राण प्रतिष्ठा पूजनाद्यर्चनम् अहं करिष्ये. अचल प्राण प्रतिष्ठा पूजनादर्शनम् अहं करिष्ये. यज्ञमीमन्तानो स्वरिष्ठं यज्ञद्वं सामीमन्दधातु विश्वे देवा सपिहमादः
शिवलिंग स्थापुनी विधिवत पूजा शिव समान प्रिय मजना दूजा। सेतु बांधाया राम राम लिहू लगे हनुमान जी। राम 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 श्री राम राम प्रभूचे नाव अधिक प्रभावी नाव। राम 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 श्री राम श्रीरामाच्या नावाने तरंगती पाषाण। राम म्हणे मतिमंद जास तो भजता श्रीराम। त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। राम नाम आधार मिळता राम नाम आधार मिळता सागर से तू बांधिला ज्यावर कृपा राम करीते दगड ही तरण्याला गती। ज्यावर कृपा राम करीते दगड ही तरण्याला गती। लक्ष राम जी सिद्धि राम जी रामत से तू भारे रामत से तू भारे। राम कर्म हे रामच करता रामाची पुण्याई रामाची पुण्याई। राम काज करणाऱ्यामध्ये रामच शक्ती होई भिन्न भिन्न नावानी करती काम असे रघुराई। भक्त परायण त्या भक्तांना सारे श्रेय देती हो ज्यावर कृपा राम करीते दगड ही तरण्याला गती। 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 शांती अंतरिक्ष गुण शांती पृथ्वी शांतिराप शांतिरोषधयः शांतिः। प्रभू, आपल्या आराध्य देवाच्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने समुद्रावर 100 योजनांचा सेतू बांधण्याचं कार्य सफलतेने पूर्ण झालं आहे। या सफलतेसाठी आपण सर्व अभिनंदनास पात्र आहात। हे शंकर, माझे प्रभू, माझे इष्टदेव, आपल्या असीम दयेमुळेच असंभव वाटणारं हे कार्य इतक्या सहजतेनं संपन्न झालं। तुमच्या श्रीचरणांशी रामाचे कोटी कोटी प्रणाम स्वीकार करा।
माझी अजून एक विनंती स्वीकार करा भोलेनाथ. माझ्या समस्त अनुयायांना आपली भक्ती प्रदान करा. आपल्या भक्तीपासून विमुख होऊन जे माझ्याकडे येतील त्यांना माझ्या सेवेचं काहीही फळ प्राप्त नको होऊ दे. प्रभू, आपली अनंत नावं आहेत. तुमच्या सेवकाकडून रामाकडून अजून एक नाव स्वीकार करावं. आजपासून इथं लोक आपल्याला श्रीरामेश्वर नावानं ओळखतील. ओम श्री रामेश्वर महादेवाय नमः. 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 ओम श्री रामेश्वर. प्रभू, रामेश्वर नावाची व्याख्या सांगायची कृपा करावी. रामस्य ईश्वर यः सा रामेश्वरः. जो रामाचा ईश्वर आहे तो रामेश्वर आहे. उमा, माझ्या रामप्रभूची चतुराई पाहिलीस? कशी आपल्या वाक्पटुत्वाने रामेश्वरची व्याख्याच बदलून टाकली. मग खरी व्याख्या काय आहे स्वामी? रामः ईश्वरो यस्य सा रामेश्वरः. अर्थात राम ज्याचे ईश्वर आहेत तोच रामेश्वर आहे. मी तर त्यांचा दास आहे. सदा राम नामाचा जप करीत असतो, म्हणून तेच माझे स्वामी आहेत. राम नाम आधार मिळता, राम नाम आधार मिळता. सागर से तू बांधिला, ज्यावर कृपा राम करीते दगड ही तरण्याला गती. ज्यावर कृपा राम करीते दगड ही तरण्याला गती. लक्ष रामजी, सिद्धि रामजी, रामच से तू भारे, रामच से तू भारे. राम कर्म हे रामच करता, रामाची पुण्याई, रामाची पुण्याई. राम काज करणाऱ्यामध्ये रामच शक्ती होई. भिन्न भिन्न नावानी करती काम असे रघुराई. आपल्या आराध्य देवाच्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने समुद्रावर 100 योजनांचा सेतू बांधण्याचं कार्य सफलतेने पूर्ण झालं आहे. प्रभू, आपली अनंत नावं आहेत. तुमच्या सेवकाकडून रामाकडून एक नाव अजून स्वीकार करावं. आजपासून इथं लोक आपल्याला श्रीरामेश्वर नावानं ओळखतील. ओम श्री रामेश्वर महादेवाय नमः. ओम श्री रामेश्वर महादेवाय नमः. प्रभू, रामेश्वर नावाची व्याख्या सांगायची कृपा करावी. रामस्य ईश्वर यः सा रामेश्वरः. जो रामाचा ईश्वर आहे तो रामेश्वर आहे. उमा, माझ्या रामप्रभूची चतुराई पाहिलीस? कशी आपल्या वाक्पटुत्वाने रामेश्वरची व्याख्याच बदलून टाकली. मग खरी व्याख्या काय आहे स्वामी? रामः ईश्वरो यस्य सा रामेश्वरः. अर्थात राम ज्याचे ईश्वर आहेत तोच रामेश्वर आहे. मी तर त्यांचा दास आहे. सदा राम नामाचा जप करीत असतो, म्हणून तेच माझे स्वामी आहेत. आपल्या दोघांच्या गूढ व्याख्या कोणालाही समजणं खूपच कठीण आहे स्वामी. का? मला समजणं तर सहज सोपं आहे.
मी तर भोळा भाबडा आहे. रामाचा थांग लागणं असंभव आहे. त्यांना तर तोच जाणू शकतो ज्याला ते स्वतः जाणून देतात. आपल्या दोघांना नमस्कार. नमस्कार तर त्यांना करा देवी. महाराज सुग्रीव आणि समस्त वानर वीरांनो, नलनील यांचं कौशल्य आणि आपणा सर्वांच्या अद्भुत साहस आणि सहकार्यानं 5 दिवसात हे असंभव कार्य संपन्न झालं आहे. आजपर्यंत या पृथ्वीवर इतका मोठा सेतू निर्माण नाही होऊ शकला. या सेतूला बांधून आपण सर्वांनी आपल्या अद्भुत साहसाचं एक अपूर्व उदाहरण जणू जगासमोर प्रस्तुत केलं आहे. माझ्या वीर सैनिकांनो, 100 योजन समुद्रावर सेतू बांधून आपण आपलं लक्ष सोपं केलं आहे. जो विजय 400 कोस लांब होता तो जणू आता 4 हात दूर राहिला आहे. समुद्रावर बनवलेला सेतू आपल्याला आवाहन करत आहे की बलिदानी वीरांनो, या आणि या सेतूला पार करून पुढे जा आणि पृथ्वीवरून अनीती, अधर्म आणि अनाचाराचा अंत करून टाका. माता चंडिका भवानीचं नाव घेऊन हर हर महादेव गर्जना करत, शत्रूच्या नाशाची गर्जना करत हा सेतू पार करून टाका. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. प्रभू, सेतूवर सर्वप्रथम आपले चरण पडू देत. रामाची असंगे वेगाने उत्साहाने, रामाची असंगे वेगाने उत्साहाने, रामाची सेना निघे, रामाची सेना निघे. लंकेमध्ये पोचू आम्ही, हा महासागर ओलांडुनी, हा महासागर ओलांडुनी. हो सफल अभियानामध्ये स्वप्न से साकारण्या, स्वप्न से साकारण्या. पाप नीतीचा अंत होऊनी, धर्माचा जयकार हो, धर्माचा जयकार हो. विजयी होतील रामचंद्र हे, रावण ही हरणार हो, रावण ही हरणार हो. रामावर विश्वास हो, रामाचा आधार हो, रामावर विश्वास हो, रामाचा आधार हो. कल्याण राम करी, रामाची सेना निघे, रामाची सेना निघे, रामाची सेना निघे. नाही, आम्हाला विश्वास नाही. हे संभव नाही. देवापासून सृष्टीची रचना झाली आहे, समुद्राला कुणी बांधू नाही शकलं. हे असंभव आहे. असंभव संभव झालं महाराज, आणि ते पण फक्त 5 दिवसात. त्यांनी समुद्रावर सेतू बांधलाय. काय? समुद्रावर सेतू बांधला? समुद्रावर सेतू बांधला? समुद्रावर सेतू बांधला. सेतू बांधला.
राम लंकेत पोहोचला आहे, ही बातमी सीतेपर्यंत पोहोचेल त्यापूर्वी सीता माझी झाली पाहिजे. क्षमा करा महाराज, जोपर्यंत राम जिवंत आहे सीता आपल्याला नाही स्वीकारणार. राम जिवंत असेपर्यंत ना? ठीक आहे, याचा उपाय आज लंकेश्वर करेल. सीते, आज आम्ही तुला एक शुभ समाचार सांगतो आहोत. समाचार नाही ऐकणार? सुंदरी, शुभ समाचार हा आहे की तुझी बंधनं तुटली आहेत. तू आजपासून मुक्त झालेस. खरोखरच तू मला मुक्त करून मला माझ्या पतीकडे पाठवतोयस ना? का तू माझी थट्टा करतोयस? अरे पती कसला, तेच तर बंधन होतं त्याच्यापासून तू मुक्त झाली आहेस. सीते, सुंदरी, जोपर्यंत पती जिवंत होता तुझ्यावर पतिव्रता धर्माचं बंधन होतं. आम्ही त्याला संपवून टाकलं आहे. आता ना पती राहिला ना पतिव्रता धर्माचं काही बंधन राहिलं. आता तू त्या धर्मबंधनातून मुक्त आहेस. आता आपल्या मिलन मार्गात अशी कोणतीही बाधा नाही राहिली जी तुला लंकेश्वराची महाराणी बनण्यापासून थांबवू शकेल. याच खुशीमध्ये आम्ही तुझ्यासाठी एक अद्भुत अनमोल भेट घेऊन आलो आहोत. त्रिजटा, काय महाराज? भेटीची थाळी राजराणीच्या समोर ठेव. यावर असलेलं आवरण काढून टाक. स्वामी, माझ्याकडून नक्कीच काहीतरी चूक झाली असेल म्हणून आपण हे जग सोडून जाताना मला आपल्या बरोबर नाही घेऊन गेलात. आपण जिथे कुठेही जात असत मला सांगून मला बरोबर घेऊन जात असत. मग यावेळी असं का नाही केलं प्राणेश्वर? आपण तर जाणताच आपल्या विना माझे या जगात काहीच प्रयोजन बाकी नाही राहत. मी या दुराचारीच्या जाळ्यात अडकून अजूनही कशी जगतीये? काही याच चुकीमुळे आपण माझा त्याग तर नाही केलात ना? पापी, तुझ्यामुळे माझ्या पतीपासून माझा वियोग झालाय.
त्या पापाचा दंड सर्वांच्या समोर माझे पती तुला आपल्या हाताने देतील हे दृश्य मी माझ्या डोळ्याने पाहू शकले नाही, परंतु मला माझ्या पतीपासून वेगळं केल्याबद्दल तुला भीषण दंड तुला अवश्य मिळेल. हा माझा शाप आहे. सुंदरी, ही शाप देण्याची वेळ नाही, ही तुझ्या माझ्या मिलनाची वेळ आली आहे. जोपर्यंत तुझा पती जिवंत होता तोपर्यंत तुझा हट्टीपणा समजू शकत होतो, परंतु अशी वेळ गमावणं केवळ मूर्खपणा आहे. आता तू इथून जाऊ शकत नाहीस आणि जो तुला वाचवायला आला होता तोही मारला गेला. आता उरलेलं आयुष्य जोगिनीप्रमाणे या वृक्षाखाली घालवणं ही कसली बुद्धिमत्ता? सीते, आता अशी वेळ पुन्हा नाही येणार की सर्व लोकांचा विजेता तुझ्या पायाशी स्थान मिळवण्यासाठी भीक मागत आहे. आता आपल्यामध्ये कोणतीही अडचण नाही. मेलेला तर निघून गेला, जो जिवंत आहे त्याचा हात धर, नाहीतर हे जीवन व्यर्थ होईल. हे जीवन व्यर्थ होईल हे तुला कोणी सांगितलं? ह्याच्या नंतरही मी जिवंत राहीन. रावणा, पती पत्नीचं नातं एका जन्माचं नसतं. मी तर आता सुद्धा मृत्यू देवतेला बोलवून आपलं हे शरीर तिला सोपवून देईन. जसं हे शरीर श्री राम नाहीये, त्याचप्रमाणे हे शरीर सुद्धा सीता नाहीये. राम आणि सीतेचे आपसातले जे संबंध आहेत ते या शरीरा पलीकडचे अनादी आणि परमगुण आत्मा आहेत. शरीर तर मिळण्याचे एक मात्र साधन आहे, जे प्रत्येक जन्मात प्रत्येक लोकात वेगवेगळं असतं. म्हणून मूर्खा, तुझी ही याचना व्यर्थ आहे. सीता आणि राम कधी वेगळे झालेच नाहीत आणि कधीही वेगळे होणार नाहीत. हे शरीर राहील किंवा नाही राहणार. मला केवळ एवढंच आश्चर्य वाटतंय की जेव्हा श्रीराम हे शरीर सोडून जाऊ लागले असतील तेव्हा माझ्या आत्म्याला त्याचं भान का नाही झालं? प्रभू, माझी दृष्टी तर सतत आपल्या चरण कमलांना एका पहाऱ्याप्रमाणे बघत असते, तर मग या पहाऱ्याकडून अशी चूक कशी झाली? प्रभू, मला क्षमा करा, मला क्षमा करा. प्रभू, मला क्षमा करा. महाराजांचा विजय असो. काय आहे? क्षमा करा महाराज. युवराज इंद्रजित आणि आपल्या मंत्रिमंडळाचे इतर सदस्य काही विशेष निर्णयासाठी आपली वाट पाहत आहेत. करू देत. युवराज इंद्रजितांनी सांगितलं आहे की विषय अत्यंत गंभीर आणि महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला विनंती आहे की आपण त्वरित यावे. हे काय माते? हे काय रहस्य आहे? पुत्री, हे तर मायावी मस्तक होते, श्रीरामांचे मस्तक नव्हते. ही तर केवळ रावणाने रचलेली एक माया होती. महाराजांसमोर मी तुला काही सांगू शकले नाही, परंतु तुझे पती तर कुशल आहेत. खरंच? होय पुत्री, ते खरोखरच लंकेला पोचले आहेत. म्हणतात त्यांनी असा एक चमत्कार केला आहे जो आतापर्यंत या पृथ्वीवर कुणीही केलेला नाही. आणि त्यांनी विशाल समुद्रावर 100 योजना लांबीचा सेतू बांधला आहे आणि आपल्या विशाल सेनेबरोबर समुद्राला ओलांडून लंकेच्या या धर्तीवर येऊन पोहोचले आहेत. लंकेच्या धर्तीवर येऊन पोहोचले? नाथ, आपले श्रीचरण या धर्तीवर येऊन पोहोचले आणि मी अजूनपर्यंत आपले चरण स्पर्श नाही केले. स्वामी,
मी या धरती मातेच्या माध्यमातून आपले चरण स्पर्श करते. आपण माझा नमस्कार स्वीकार करा प्राणनाथ. सीता, मी या धरतीवर जणू काही तुझा स्पर्श अनुभवत आहे. मला ही धरती जणू तुझा एखादा मूक संदेश पोचवत आहे. धरती माता, या नगरात कुठेतरी माझी सीता तुझ्या सोबत बसलेली असेल. ज्याप्रमाणे माझ्यापर्यंत तिचा स्पर्श पोचवला आहे, त्याचप्रमाणे माझा एक संदेश तिच्या हृदयात स्पंदित करावा की सीते, आता मी आलो आहे. दुःखाचे दिवस आता संपले आहेत असं समज. मी लवकरच त्या पाप्याचा नाश करून तुला तिथून मुक्त करीन. माझ्यावर विश्वास ठेव आणि धीर नको सोडूस. सुंदर. खूप विचारपूर्वक सैन्याच्या छावणीची बांधणी केली आहे महाराज सुग्रीव. छावणीच्या बांधणीत महाराज बिभीषणाने मोठे दूरदर्शितापूर्ण उपयोगी सल्ले दिले आहेत. महाराज बिभीषण, भक्तीच्या साधनेत जीवन व्यतीत करणाऱ्या साधू समान सरळ व्यक्तीला या समर संचालनाचा अनुभव कसा? प्रभू, आपले मोठेपणा आणि रक्षणासाठी तिन्ही लोकात आपल्या तलवारीच्या जोरावर त्राही त्राही माजवणाऱ्या रावणाचा भाऊ आहे मी भगवन. अखेरीस सागर पार करण्यात राम यशस्वी झाला. दंडक वनापासून पुढे पुढे येत तो लंकेच्या डोक्यावर येऊन पोचला आणि आम्ही अजूनपर्यंत त्या वानरांना तुच्छ समजून त्याच्या हसण्या खेळण्याचा तमाशाच पाहत राहिलो. माझं तर असा अनुमान आहे की त्यांना देवलोकांकडून दैवी सहायता प्राप्त होत आहे किंवा स्वतः देवलोक वानरांचं रूप धारण करून रामाच्या मागे आले आहेत. देवलोक, दैवी सहायता? तू कोणाच्या समोर देवतांचा पागुलबुवा उभा करतोयस? ते घाबरलेल्या अवस्थेत मेघनाथाचा जयघोष करत लंकेपर्यंत घसपटत आले. जे स्वतःची रक्षा करू शकले नाहीत, ते हरलेले देवता कोणत्या बळावर लंकेशाशी टक्कर घेतील? वत्सा, हरलेला शिपाई जखमी झालेल्या नागाप्रमाणे भयानक होतो. अवसर मिळताच अशा प्रकारे उसळतो, ज्याप्रमाणे ओहोटीच्या वेळी मागे गेलेल्या सागराच्या लाटा भरतीच्या वेळी पुढे येतात. आपले केसच फक्त पांढरे झालेले नाहीयेत आदरणीय माल्यवानजी. आपल्या रक्ताची लाली सुद्धा समाप्त झाली आहे.
प्रत्येक वेळी हरलेली अशी उत्साहहीन मत देण्यासाठी दरबारात बसण्याऐवजी चांगलं आहे की आपणही आर्यांप्रमाणे वानप्रस्थ घेऊन आर्यवृत्ताच्या कोणत्या तरी कोपऱ्यात जाऊन विश्रांती घ्यावी. शांत बेटा इंद्रजित, शांत. आम्हाला माहित आहे तुझ्या नसा नसातून गरम रक्त उसळत आहे. शत्रू दलाच्या साधारण सफलतेमुळे तुझे बाहू त्यांना चिडून टाकण्यासाठी स्फुरत आहे. महाराज, जेव्हा तो गारुडी राम आपल्या वानर दलाला घेऊन आपल्या खोट्या बळाची दवंडी वाजवत सागराच्या त्या बाजूला पोचला होताना, त्याच वेळी मी त्याला चिरडून सागराच्या वाळूत मिसळलं असतं. परंतु या भेकड सल्लागारांच्या मतांमुळे मला थांबवण्यात आलं. आणि आता जसजसं त्यांचे पाय पुढे पडत चालले आहेत, लंकेच्या नागरिकात भीती पसरतीये. कदाचित असं तर होणार नाही महाराज की नागरिकांच्या मनात पसरलेलं भय आपल्या सैनिकांचे मनोबलही खच्ची करेल. नाही युवराज, लंकेचे वीर बहादूर शिपाई आपल्या संदेशाची वाट पाहत आहेत. धर्मघोषीर कशासाठी? आजच रणशिंक फुंकण्याचा आदेश द्यावा. मला आज्ञा द्यावी महाराज, म्हणजे मी आज रात्रीच्या अंधारात त्यांच्या शिबिरावर हल्ला करीन. आता तर कुठे ते तंबू उभारत असतील, विजेप्रमाणे त्यांच्यावर तुटून पडेन, म्हणजे सावध होण्याआधीच सर्वच्या सर्व मरून पडतील. युवराज, आपलं मत योग्य आहे, असंच केलं पाहिजे. परंतु आक्रमण आज नाही, उद्या रात्री केलं पाहिजे. उद्या कशासाठी? तर अशासाठी की आज रात्री मी त्यांच्या शिबिरात जाऊन त्यांची व्यूहरचना पाहून येतो. असंही असेल की त्यांनी असाच विचार करून अशीच व्यूहरचना केली असेल की आपण त्यांच्यावर आक्रमण करायला जाऊ आणि ते आपल्याला चारही बाजूने घेरतील. हे विसरू नका की आता त्यांच्या बरोबर विभीषण आहे. त्याला आपल्या युद्धनीतीचं ज्ञान आहे. त्यानं नक्कीच सावध केलं असेल. विभीषण कुलद्रोही. काहीही असो लंकेश्वर, यावेळी तो शत्रूला मिळालेला लंकेचा भेदी आहे. म्हणून त्यांच्या शहराच्या आतपर्यंत जाऊ मी एक वेळ रामाच्या व्यूहरचनेचा सूक्ष्मात सूक्ष्म संपूर्ण निरीक्षण करू इच्छित आहे. या वेळेस तू एकटा जाणार नाहीयेस शोक. मी यावेळेस सारंगला घेऊन जाईल. आम्ही दोघं वानराच्या रूपात त्यांच्या वानर सेनेत प्रवेश करू. सावधान, विभीषणाच्या नजरेपासून दूर राहा. राक्षसाची माया ओळखतो, पकडले जाल. होय महाराज. अकंपन, प्रहस्त, महापाश, तुम्ही या गोष्टीकडे खास लक्ष द्या की नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारची घबराट पसरता कामा नये. शत्रू नगराच्या दारावर आल्यावर काही भीती पसरता कामा नये. त्याचं लक्ष पुढे दुसरीकडे लागलं पाहिजे. आपल्या नित्यकामात कोणताही फरक पडता कामा नये, ज्यामुळे प्रजा अस्वस्थ होईल, भयभीत होणार नाही. जशी आज्ञा महाराज. अतिउत्तम. हे काय चमकत आहे? ढगांशिवाय वीज कशी चमकू शकेल, तीही दक्षिण दिशेकडून? यात अवश्य काही रहस्य आहे. आज्ञा असेल तर या रहस्याची उकल मी करू कृपासिंधू. या मायावी स्थानाबद्दल आपणाशिवाय आणखी कोण जाणू शकतं लंकेश? वास्तवात गोष्ट अशी आहे की ना ही चमक चंद्राची आहे, ना हा चमचमाट विजेचा आहे. मग काय आहे? त्रिकुट पर्वताच्या शिखरावर लंकेश्वर रावणाचे विलास भवन आहे. तेथील मोकळ्या मैदानात रावण संगीत नृत्याच्या सभेत बसून आनंदात व मजेत मग्न आहे. तिथेच बसलेल्या राणी मंदोदरीच्या कानातील कर्णफुलं हलून हलून चंद्राच्या चमकण्याचा भ्रम निर्माण करत आहेत. त्याचप्रमाणे महाराज दशाननाचा मुकुट सिंहासनावर पसरलेल्या छत्रांमधून विजेचा भास निर्माण करत आहे. आश्चर्य.
शत्रू आपले सैन्य दलाबरोबर विशाल सैन्य ओलांडून लंकेच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचलाय. कोणत्याही क्षणी लंकेवर आक्रमण होऊ शकतं. डोक्यावर युद्धाचे ढग फिरतायत आणि लंकापती निर्भय निश्चिंत होऊन आनंदात मजेत मग्न आहेत. परम आश्चर्य. वीरवर लक्ष्मण, हे जे तो करत आहे ती रावणाच्या रणनीतीची एक चतुर चाल आहे. ह्यात रणनीतीची काय चाल असू शकते? यावरून हे सिद्ध होतं की आपल्या येण्याची सूचनाही त्याला मिळाली नाहीये. पूर्ण सूचना आहे. आपलं एक पाऊल पुढे पडतं, त्याला त्याच वेळी त्याची सूचना मिळते. म्हणून आपण लंकेला पोचल्यावर तो चिंतारहित असल्याचे प्रदर्शन करतो आहे, ज्यामुळे शत्रूच्या हृदयावर त्याची भीती पसरते. तिकडे लंकेच्या प्रजेला युद्धाची भीती वाटत नाही. त्यामुळे आपल्या आचरणातून असे प्रदर्शित करतो आहे जणू नर वानरासारख्या वैऱ्यांचं त्याला काहीच महत्व नाही. त्याच्या चेहऱ्यावर असल्या चढाईमुळे काहीच फरक पडत नाही. या प्रदर्शनाचा हाच अर्थ आहे. तरी सुद्धा आपण त्याला इशारा हा दिलाच पाहिजे. शूरवीरांचा नियम आहे की शत्रूला सावधान करून त्याच्यावर हल्ला करावा. लक्ष्मण, काय? माझा धनुष्य बाण घेऊन ये. जशी आज्ञा दादा. धनुष्य बाणानं काय करणार रघुकुल शिरोमणी? काही नाही, त्याला फक्त सावध करणार. त्याला इतकंच सांगणार की मी लंकेत आलो आहे. धन्य आहे, धन्य आहात प्रभू. हे पार्वतीपती, हे शूरपाणी, हे महादेव, रक्षण करा, रक्षण करा शिवशंभो. हे कैलासपती, माझ्या पतीचे रक्षण करा. कैलासनाथ सदैव माझ्या बरोबर आहेत राणी. कोणत्या कारणामुळे इतकी अधीर होत आहेस? कारण विचारता आहात स्वामी. याच्यापेक्षा भयंकर अपशकुन काय असू शकतात? ढग नाहीत, विजा नाहीत, वादळ नाही, तुफान नाही. श्रीरामांच्या शिबिरातून मंदोदरी, तू पण आमच्या शत्रूला श्री लावायला लागलीस. क्षमानाथ, पण त्याच पडावाच्या दिशेने एक झंझावात चाला, आपल्या आनंदात मजेत विघ्न आणणारा. माझे कर्णफूल कापून आपल्या डोक्यावरून हा मुकुट पाडून गेला आणि आपण म्हणता आहात काही झालंच नाही म्हणून. अगं वेडे, मस्तकाचं पडणं ज्याच्यासाठी शुभ सिद्ध झालं आहे, मुकुटाच्या पडण्यामुळे काय वाईट होणार त्याचं? आपण कितीही हसण्यावर न्या स्वामी, परंतु मी आपली धर्मपत्नी आहे. आपल्या चांगल्या वाईट प्रत्येक कर्माची सन्मानाची सहभागी आहे. माझ्या विनंतीचा स्वीकार करा. हे शकुन चांगले नाही आहेत. रघुनाथाशी विरोध सोडा नाथ. मयदानवाच्या मुली, मस्तक कापून खांद्यावर कैलास पर्वत उचलणाऱ्या महाभट रावणाची पत्नी इतक्या साध्या गोष्टीला घाबरते? राम मायापतीला आपल्या मायेचे तंत्रमंत्र दाखवत आहे. हे तंत्रमंत्र नव्हेत महाबली, हा अवश्य रामाचा बाण होता. जरी बाण असला तरी काय झालं? जोपर्यंत उंट पर्वताखाली नाही आला तो करत आहे. अजून त्यांनी दशाननाच्या चंद्रहास खड्गाची चमक नाही पाहिली. ब्रह्मास्त्र, नागपाश, इंद्राकडून पळवलेली अस्त्र, मायावी शूराशी सामना केलेला नाही. आण माझा मुकुट, घालतो मला.
हे महादेवा, अनंत कालापर्यंत लंकेश्वरांच्या डोक्यावर हा मुकुट चमकत राहू. कुरुक्षेत्राला चारही बाजूने घेरलाय. सारंग, हे शिबिर नाही, संपूर्णपणे व्यूहरचना आहे. कोणत्याही बाजूने आक्रमण केलं तरी पूर्ण शिबिराला घेरताच नाही येणार. शुक, तू दरबारात अचानकपणे आक्रमण न करण्याचा सल्ला दिला होतास. तो किती दूरदर्शीपणाचा होता. मी तर थक्क झालोय. जर आपल्या सेनेनं आवेशात येऊन आक्रमण केलं असतं तर प्रथम प्रहारातच गारद झाली असती. इतक्या कमी वेळात जेवढी माहिती पाहिजे होती ती मिळाली. आता आपल्याला राम लक्ष्मणाची काय सुरक्षा आहे हे पाहून लगेच निघालं पाहिजे. जर विभीषणाची नजर पडली तर आपलं गुपित उघड पडेल. तुमचं गुपित फुटलंय शुक आणि सारंग. मायेने वानर सैनिकांचे रूप धारण करून सुद्धा तुम्ही विभीषणाच्या नजरेतून वाचू नाही शकलात. आता तुमचा लपवा छपवीचा खेळ संपलाय. आपल्या खरा रूपात या. पकडा या दोघांना. घेऊन चला श्रीराम प्रभूंच्या छावणीत. तेच या गुप्तचरांना योग्य दंड देण्याचा निर्णय करतील. आपल्या आज्ञेचं पालन होईल प्रभू. श्रीराम प्रभूंचा विजय असो. यावं महाराज विभीषण, आसनावर बसावं. काय विशेष आहे बंधू? आज आपल्या शांत चेहऱ्यावर उत्तेजना दिसत आहे. श्रीराम प्रभूंच्या समोर घेऊन या दोघांना. कोण आहेत हे दोघं? शुक आणि सारंग, लंका नरेश रावणाचे विशेष गुप्तचर. हे गुप्तचर म्हणून आपल्या छावणीत आपले रहस्य जाणण्यास आले आहेत. आपल्या मायावी क्षमतेनं वानर सैनिकांच्या रूपात वानर सैनिकांबरोबर मिळून मिसळून आपल्या निर्बल जागांचा शोध घेत होते. हे तेच करत होते जे गुप्तचरांनी करायचंच असतं. आता आम्ही ते करू जे आम्हाला करायला हवं होतं. काय केलं पाहिजे आपण? गुप्तचर जर पकडले गेले तर त्यांना मृत्यूदंड द्यायचं ठरलं आहे. पहिल्यांदा हा जेव्हा दूत बनून आला होता त्यावेळी राजनीतीप्रमाणे मला पाहिजे असूनही मी मृत्यूदंड नाही देऊ शकलो. परंतु आता हा गुप्तचर बनून आला आहे. राजनीतीप्रमाणे याला मृत्यूदंड देणं योग्य आहे प्रभू. गुप्तचरांचा वध झालाच पाहिजे. हाच नियम आहे. युद्ध नीती आहे, राजनीती आहे. गुप्तचराला सोडून देणं युद्धात पराजयाचं कारण होऊ शकतं दादा. लक्ष्मण, जय आणि पराजय जर गुप्तचरांच्या जीवन मरणावर अवलंबून असेल तर शूरवीरता आणि युद्ध कौशल्य व्यर्थ आहे.
या दोन्ही लंकावासियांना बंधनमुक्त करा. प्रभू, आपण सर्वजण माझ्याशी सहमत नाही आहात? नाही नाही आर्यश्रेष्ठ, ही गोष्ट नाही. प्रभू, क्षमा दया निधान क्षमा. आम्ही त्या दंडाला पात्र आहोत. प्रभू, महाराज रावणानं आम्हाला आपलं सैन्यबळ, आपल्या मंत्र्यांकडे आणि महारथ्यांकडे काय काय शक्ती आहे, त्यांचं युद्ध संचलनाचं कौशल्य कसं आहे, युद्धाची योजना आणि दुबळ्या स्थानांचं रहस्य जाणण्यासाठी पाठवलं होतं. आपल्या राजाच्या आज्ञेचं पालन करून तू तुझ्या कर्तव्याचं पालन केलं आहेस. ही सगळी कपट कारस्थानं रणनीतीचे भाग आहेत. जर तू सर्व रहस्य जाणली असशीलच तर लंकेत जाऊन प्रसन्नतापूर्वक तुझ्या राजाला आमच्या बलसामर्थ्याबद्दल पूर्णपणे परिचित कर. जर अजूनही काही पाहण्याचं उरलंच असेल तर निर्भय होऊन तू त्याचंही अवलोकन करू शकतोस. आपल्यासारखा उदार शत्रू मी आजपर्यंत पाहिला नाही. कारण मी कोणत्याही प्राण्याचा शत्रू नाही. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किती मन भावन.